माननीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या बंजारा समाजातील मातांनो, भगिनींनो, बंधूंनो आणि माझ्या प्रिय युवक युवतींनो, आज आपण इथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. ज्या महान संतांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढले, शिक्षणाची ज्योत पेटवली, संघटनाची ताकद दिली आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा मंत्र दिला, त्या संत सेवालाल महाराजांच्या चरणी आज आपण कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होत आहोत. सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचे आराध्य दैवत नाहीत. ते कोणत्याही एका जातीचे, धर्माचे किंवा प्रदेशाचे नसून ते संपूर्ण मानव जातीचे संत आहेत. सेवालाल महाराज म्हणजे सत्य, धैर्य, करुणा, विवेक आणि निर्भय मानवता यांचे प्रतीक आहेत. जेव्हा समाज अंधश्रद्धेत अडकलेला होता, तेव्हा सेवालाल महाराजांनी विचाराचा दिवा पेटवला. सेवालाल महाराज म्हणतात, कोई केनी भजो पूजो मत. कोणाची पूजा अर्चा करू नका. देव मंदिरात नाही, माणसात आहे. बंधूंनो, या एका वाक्यात महाराजांनी हजारो वर्षांची अंधश्रद्धा हादरवून टाकली. देव जर माणसात आहे तर माणसावर प्रेम करा, माणसाचा अपमान करू नका, माणसाची सेवा करा. मंदिरात जाऊन देव शोधणारा माणूस जर बाहेर येऊन माणसाला दुखावतो तर ती पूजा व्यर्थ आहे. सेवालाल महाराज सांगतात, माणूस घडवा, देव आपोआप सापडेल. अशा या संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 झाला. हे बंजारा समाजाचे संत म्हणून ओळखले जातात. नाईक कुळातील भीमा नाईक यांचे ती चिरंजीव होते. वडील एवढे श्रीमंत होते की 7 पिढी बसून आरामात जीवन घालवता आले असते. मात्र रूढी आणि परंपरा यांनी मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस सद्गुरू श्री सेवालाल महाराज यांच्या मनात आली. म्हणूनच लहानपणापासूनच संतांच्या गोष्टी आणि वीरांच्या कथा ते आपल्या आई धर्मनी माता यांच्याकडून ऐकू लागले. सिंधू संस्कृती ही भारताची सर्वात सुसंस्कृत आणि प्राचीन संस्कृती मानली जाते. गोर बंजारा ही या संस्कृतीशी संबंधित एक संस्कृती आहे आणि हा गोर बंजारा समाज खरोखरच संपूर्ण जगात सर्वदूर आहे आणि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसे महाराष्ट्रातील बंजारा, कर्नाटकमधील लामणी, आंध्रमधील तल्लाडा, पंजाबमधील बाजीगर, उत्तर प्रदेशमधील नाईक समाज. सेवालाल महाराज हे गोर बंजारा समुदायाचे आध्यात्मिक गुरु, समाजसुधारक आणि आधुनिक संत. त्यांचा जन्म गोलारदोडी तांडा, तालुका गुंटी, जिल्हा अनंतपूर, आंध्र प्रदेश येथे बंजारा समाजातील भीमा नाईक आणि धर्मनी या पशुपालक दाम्पत्यापोटी झाला. गोलारदोंडी तांडा हे सेवालाल महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे ते सेवागड या नावानेही ओळखले जाते. आई धर्मनी ह्या जयराम वडतिया सुवर्णाकप्पा कर्नाटक यांची राजकन्या. भीमा नाईक व त्यांचे सहकारी यांचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची पोती वाहून नेण्याचा होता. हे सर्व व्यापारी भारतातील मोठमोठ्या संस्थानिकांना रसद अर्थात अन्नधान्य पुरवित असत. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ 12 वर्षे मूलबाळ नव्हते. पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे. भीमा नाईक यांना सेवा, बदू, हापा व पुरा ही 4 मुले होती. त्यांपैकी सेवालाल हे सर्वात ज्येष्ठ होते. ते लहानपणापासूनच विरक्त स्वभावाचे असून जगदंबेचे परमभक्त होते. त्यांच्या घोड्याचे नाव तोळाराम तर बैलाचे नाव गराशा असे होते. त्यांनी आजन्म अविवाहित राहून समाजाची सेवा करण्याचे कार्य हाती घेतले. काही कालावधीनंतर ते आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. त्यानंतर त्यांनी व्यापारानिमित्त संपूर्ण भारतभर भ्रमण केले. सेवालाल महाराज यांचे कार्य फक्त बंजारा समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला प्रेरक ठरेल असे होते. ते थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता,
पर्यावरण रक्षण, गोरक्षणाचा संदेश दिला. समाजातील समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, सत्य, अहिंसा याविषयी त्यांनी आपले विचार, वचने, दोहे, कवने आणि भजने इत्यादींच्या माध्यमातून मांडले. धर्मरक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढा उभारला. सेवालाल महाराज हे अहिंसेचे पुरस्कर्ते असून त्यांनी बळी प्रथा बंद करण्यासंदर्भात समाज प्रबोधनाचे कार्य आयुष्यभर केले. तत्कालीन बंजारा समाजाची भजनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी बंजारा बोलीभाषेत लोकगीते, भजन, कीर्तन आणि लढी यांची रचना केली. त्यातून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. नंगारा, थाळी आणि ताट या वाद्यांचा संगीतासाठी त्यांनी प्रभावीपणे वापर केला. त्याचबरोबर भटक्या संस्कृतीचे दर्शन त्यांनी जगभर घडवले. आजही बंजारा समाजात एक भाषा, एक पेहराव टिकून असल्याचे दिसते. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात राहणारा बंजारा समाज त्यांची भाषा, अस्मिता इत्यादीच्या हक्कांसाठी सेवालाल महाराजांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी 18व्या शतकातील म्हैसूरचे शासक आणि ब्रिटिश शासक यांच्याविरुद्ध लढा दिला. त्या काळात बंजारांना सुरक्षा आणि नेतृत्व देणारे ते पहिले नेते होते. त्यांच्या शौर्यगाथा बंजारा समाजाच्या लोकसाहित्याबरोबरच शीख धर्मीयांच्या इतिहासात सुद्धा आढळतात. सेवालाल महाराज बंजारा समाजातील तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांच्याच बोलीभाषेत उपदेश करायचे. आध्यात्मिक आणि समाज प्रबोधनात समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. ते आयुर्वेद आणि निसर्गोपचारात पारंगत होते. त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कल्याणकारी विचारांची स्थापना केली. शिकायचे, शिकवायचे, शिकून राज्य घडवायचे अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. सेवालाल महाराजांनी समाज तसेच देशाला उद्देशून सांगितलेले त्यांच्या भाषेतील काही विचार आजही प्रेरणादायी आहेत. स्त्रियांचा आदर करा, ते मुलींना जिवंत देवी मानतात. त्यामुळे मुलगा मुलगी भेद करू नका. कुटुंब आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नका. माणुसकीवर प्रेम करा. खोटे बोलू नका. व्यसन करू नका. गरजूंना अन्न द्या. जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा. जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहोत याची जाणीव ठेवा. आपल्या आयुष्यात अंधश्रद्धेला कोणत्याही प्रकारे थारा न देता तर्क व तथ्याच्या आधारे आयुष्य निर्धारित करा. संकटाला निर्भयपणे तोंड द्या. सन्मानाने आयुष्य जगा. धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा. वडीलधारी माणसांचा आदर करा. प्राण्यांचा आदर करा. सण उत्सव प्रसंगी देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही प्राणी मात्रांचा बळी देऊ नका. अशा स्वरूपाची शिकवण त्यांनी समाजाला दिली. पाणी विकू नका. तहानलेल्याला पाणी द्या. पाणी वाचवा. आज आपण पाहतो पाण्यासाठी भांडणे, पाण्याचे व्यापारीकरण, पाण्यामुळे होणारे संघर्ष हे पाहताना मन व्याकुळ होते. महाराज आधीच सांगून गेले, पाणी विकणे हे महापाप आहे. पाणी अडवणे म्हणजे जीवन अडवणे आहे. संत सेवालाल महाराज प्राणी मात्रावर प्रेम करायला शिकवितात. कसाईनं गावडी मत वेचो, खाटिकाला गाय विकू नका. ही शिकवण केवळ गायीसाठी नाही तर संपूर्ण प्राणी मात्रासाठी आहे. सेवालाल महाराज म्हणतात, प्राणी बोलत नाहीत पण त्यांना वेदना होतात. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. जो प्राण्यांवर दया करतो तो माणसांवर अन्याय करू शकत नाही. सेवालाल महाराज स्त्रीला जिवंत देवी मानतात. ते सांगतात, स्त्री ही वस्तू नाही, ती सन्मानासाठी आहे. आज स्त्रीवर होणारे अन्याय, बलात्कार, फसवणूक पाहता महाराजांची ही शिकवण अधिकच महत्त्वाची ठरते. ज्या समाजात स्त्री सुरक्षित आहे तो समाज कधीच नष्ट होत नाही. चोरी, लबाडी, खोटेपणा याबद्दल बोलताना ते म्हणतात, चोरी लबाडी रो धन घरे मत लावजो. महाराज स्पष्ट सांगतात, चोरीचा पैसा घरात आणू नका. खोटेपणाने मिळवलेले धन शाप असते आणि भ्रष्टाचार वाढतो आहे. पण महाराज सांगतात, प्रामाणिक गरिबी
ही बेईमान श्रीमंतीपेक्षा श्रेष्ठ आहे. निंदा, चुगली, द्वेष याविषयी शिकवण देताना सेवालाल महाराज म्हणतात, केरी निंदा बडी चाडी चुगली मत करजो. निंदा समाज तोडते, चुगली माणसं वेगळी करते. सेवालाल महाराज सांगतात, दुसऱ्यांचे दोष शोधू नका, स्वतःमध्ये सुधारणा करा. सर्वात महत्त्वाची त्यांची विज्ञानवादी शिकवण म्हणजे विवेकवाद आणि अंधश्रद्धेला विरोध होय. ही त्या काळातील सर्वात महत्त्वाची क्रांती होती. ते म्हणतात, जानजो छानजो पचज मानजो. महाराज म्हणतात, पहिले जाणून घ्या, मग विचार करा आणि त्यानंतर स्वीकार करा. हे तर विज्ञानाचे तत्त्व आहे. म्हणूनच सेवालाल महाराज हे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धा विरोधी योद्धा होते. सेवालाल महाराजांनी दिलेली 22 तत्वे म्हणजे मानवतेची आचारसंहिताच आहे. यात ते सांगतात की निसर्गाचे रक्षण करा, जंगलाचे संरक्षण करा, सर्वांशी समानतेने वागा, स्त्रियांचा सन्मान करा, व्यसनमुक्तीचा अंगीकार करा, समाजात एकतेने वागा, संस्कृती आणि भाषेचे रक्षण करा. आज जर जगाने ही 22 तत्वे स्वीकारली तर युद्ध झालेच नसते, हिंसा घडल्याच नसत्या आणि लोकांनी एकमेकांचा द्वेष केला नसता. अर्थात अखिल मानवी समाज आनंदात आणि सुखी झाला असता. सेवालाल महाराज म्हणजे अंधारात प्रकाश दाखविणारा दीपस्तंभ, भयामध्ये धैर्य दाखवणारा मार्गदाता, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारा शूर योद्धा आहे. माझ्या तरुण बांधवांनो, सेवालाल महाराज फक्त पूजा करण्यासाठी नाहीत, ते अनुकरणासाठी आहेत. व्यसन सोडा, शिक्षण घ्या, प्रामाणिक जगा, निसर्ग वाचवा, स्त्रीचा सन्मान करा. बंधूंनो, सेवालाल महाराज यांचे विचार आणि त्यांची शिकवण चिरकाळ मार्गदर्शक आहे. जो माणूस घडवतो तोच खरा देव. हीच सेवालाल महाराजांची मानवतेची शिकवण आहे. बंजारा समाजात परिवर्तनाचा विचार मांडून जनतेला विधायक कार्याने दिशा देणारे सेवालाल महाराज होते. ते जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्य दैवत आहेत. जगण्यासाठी वनवन भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग त्यांनी दाखविला. 4 डिसेंबर 1806 रोजी रुईगड येथे त्यांचे देहावसान झाले आणि पोहरागड येथे त्यांची समाधी आहे. बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराजांवर रचली गेलेली लोकगीते गायली जातात. त्यांचे अनुयायी त्यांच्या दर्शनासाठी पोहरागड आणि रुईगड या दोन्ही ठिकाणी जातात. पोहरागड या ठिकाणी शासनाने भव्य नंगारा भवनचे दालन उभे केले आहे. सध्या त्यांचा कोणीही पूर्वाधिकारी नसून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रामराव महाराज यांनी त्यांचे काम पाहत आहेत. पोहरागड येथे संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव साजरा केला जातो. यावेळी देशभरातून बंजारा समाज या ठिकाणी एकवटतो. तसेच प्रत्येक तांड्यामध्ये त्यांची जयंती प्रथा परंपरेनुसार साजरी केली जाते. दरवर्षी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात त्यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. ते व्यक्तिपूजेच्या विरोधी होती, तरीही त्यांची समाधी आज प्रेरणास्थान आहे. बंजारा समाजातील लोकांसाठी एक पूजनीय आणि वंदनीय असे ठिकाण आहे. पांढरा ध्वज सेवालाल महाराज, गुलाबी लाल ध्वज जगदंबा माता हे केवळ झेंडे नाहीत, ते अस्मितेची निशाणी आहेत. बंधूंनो, सेवालाल महाराज हे फक्त इतिहास नाहीत, ते आज आणि उद्याचा मार्ग दाखविणारे महान संत आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण सेवालाल महाराजांचे नाव आदराने घेतो, जयंती साजरी करतो, फोटो लावतो, पण त्यांची शिकवण आपल्या जीवनात उतरवतो का? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. सेवालाल महाराजांनी मानवतेची शिकवण दिली. ते म्हणाले, माणूस मोठा की लहान हे त्याच्या जातीने नव्हे तर त्याच्या विचारांनी ठरतं. ते अंधश्रद्धेच्या विरोधात होते. भीती, भोंदूपणा, अवैज्ञानिक चालीरीती यांना त्यांनी ठाम नकार दिला. माणसाने डोळे उघडे ठेवावेत, विचार करावा, प्रश्न विचारावेत, हीच त्यांची खरी शिकवण होती.
पण आज एवढ्या विज्ञान युगात मोबाईल हातात आणि इंटरनेट खिशात असतानासुद्धा आपल्या समाजात अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी आणि अवैज्ञानिक प्रथा अजूनही घट्ट मुरलेल्या आहेत. हा प्रश्न वेदना देणारा आहे. या समस्यांवर आजच्या शिकलेल्या तरुणांनी समाजात जाऊन जागृती करावी. बंधूंनो, सेवालाल महाराजांचा मार्ग हा अंधश्रद्धेचा नव्हता. तो मानवतेचा, विवेकाचा आणि न्यायाचा मार्ग होता. आज गरज आहे विज्ञानवादी दृष्टिकोनाची, शिक्षणाची कास धरण्याची, डॉक्टर, शिक्षक, संशोधक, अधिकारी, उद्योजक घडवण्याची. जर एखादी प्रथा माणसाला घाबरवत असेल, जर एखादी रीत माणसाला मागे खेचत असेल, तर ती परंपरा नाही, ती बेडी आहे. आणि बेड्या तोडण्याचं काम खरं तर तरुणांचंच असतं. आज समाजाचा विकास म्हणजे फक्त मोठे मंडप, मोठे कार्यक्रम नव्हेत, तर मोठे विचार, स्वच्छ बुद्धी आणि निर्भय पिढी घडवणे होय. आजचा तरुण जर म्हणाला, मी अंधश्रद्धेविरोधात उभा राहीन, मी शिक्षणाला प्राधान्य देईन, मी माझ्या समाजाला जागं करीन, तर सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्याचे खरे फलित होईल. बंधूंनो, सेवालाल महाराज इतिहासात नाहीत, ती आपल्या विचारांमध्ये जिवंत राहिली पाहिजेत. आजचा तरुण जर जागा झाला तर समाज बदलेल, आणि समाज बदलला तर भविष्य उज्ज्वल होईल. चला आज संकल्प करूया, अंधश्रद्धेला मुठमाती देऊया, विज्ञानाला सलाम करूया, मानवतेची पुजारी बनूया आणि सेवालाल महाराजांच्या शिकवणीला खऱ्या अर्थाने जिवंत करूया. शेवटी इतकेच म्हणेल की आपण सेवालाल महाराज यांची विचार आणि शिकवण आचरणात आणून क्रांती घडवूया. जय सेवालाल महाराज, जय मानवता.